मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि मुख्य रस्त्यांना जोडणारे पूल हे पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेत। आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पालघर जिल्ह्याचा दौरा केलाय। जिल्ह्यातील मुख्य राज्य महामार्गांसह गावपाड्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची देखील यावेळी शिवेंद्रराजे भोसलेंनी पाहणी केली। वगैरे जे काही करायचे आणि जे काही उपाययोजना आपल्याला करायला लागणार आहेत, म्हणजे आता आपण बघतोय की पाऊस आता पूर्वीसारखा असा सलग पडत नाही। पुढच्या याच्यामध्ये या आज आपल्याला समस्या रस्त्यांच्या निर्माण झाल्यात, या समस्यांना परत तोंड द्यायला लागू नये म्हणून काही उपाययोजना आपण त्या बैठकीत सीएम साहेबांनी सुचवल्या, मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यात, तशी आम्ही करून आता लवकरच कामं जी आहेत ती आम्ही हाती घेऊ। सर, तलवार थोडं कायद्यामध्ये ही पळवाट आहे, हे आपण म्हणताय ते आम्हाला पण मान्य आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील भोंगवली गावातील हाय पॉवर सब स्टेशन प्रकल्पाच्या ठिकाणी अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली। अज्ञातांकडून प्रकल्पाच्या कार्यालयाची आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। कार्यालयातील साहित्य आणि वाहन संपूर्ण जळून खाक झाले। दरम्यान चौकशीसाठी पोलिसांनी ग्रामस्थांना ताब्यामध्ये घेतलं होतं। विरोध करत ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाड्या अडवून धरल्या। गावातील चौकांमध्ये ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला। विलास घुले प्रकरणातील आरोपी उमेश माने 18 दिवसांपासून फरार आहे। उमेश माने विरोधात बीडच्या केज पोलिसांमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे। उमेश मानेनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा होतोय। उमेश मानेला तत्काळ अटक करण्याची पीडितेनं पोलिसांकडे मागणी केली। 3 पथकांच्या माध्यमातून उमेश मानेचा शोध सुरू आहे। उमेश माने आरोपी त्यानं माझ्यावर बलात्कार केला आणि बळजुबरीने बलात्कार झालेला आहे। बळजुबरी करून माझे व्हिडिओ हे काढले त्याने। मग त्याच्या विरोधात मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, मग तक्रार दिली तिथं। मग तक्रार दिल्याच्या नंतर मग 18 दिवस झाले आज, मग त्याला अटक का झाली नाही तर माझ्या मुलांना मला भीती आहे त्याच्यापासून। जर ते जर कुठून जर आलं मारलं तर भीती आहे, मला भीती वाटते त्याची। मग त्याला लवकर अटक करण्यात। नालासोपाऱ्यातील वाकणपाडा परिसरामध्ये उघड्या गटारामध्ये एक व्यक्ती पडला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्या व्यक्तीला बाहेर काढल्यानं त्याचा जीव वाचलाय। रस्ते पूर्णपणे उखडले असून अनेक ठिकाणी 2 ते 3 फूट खोल खड्डे पडलेत। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय।